ओके, चला आतापर्यंत आपण बघितलं मातीची निवड. आता बघूया दुसरं आहे बेण्याची निवड. बेणं कसं असावं, है का नाही? खूप महत्वाचा विषय, बेणं कसं असावं. बेणं जर चुकलं तर सगळंच चुकते. रोगमुक्त बेणं घ्या. आता कुठून घ्याल रोगमुक्त बेणं? तुमच्या गावात आजूबाजूला जे प्लॉट आहेत त्या प्लॉटचं घ्या, किंवा जे हे 9-10 शेतकरी जे तुम्हाला सांगितलेले आहेत जवळ तुमच्या असतील ते घ्या, किंवा तुमच्या एरियामध्ये जर तुम्हाला वाटलं की माझा एरिया सांगा, मी तुम्हाला सांगेल की तुमच्या एरियामध्ये माझा शेतकरी कोणता आहे त्याच्याकडून बेणं घ्या. म्हणजे निरोगी बेणं तुम्हाला मिळेल. जर बेणं निरोगी तर प्लॉट निरोगी, आणि प्लॉट निरोगी तर माणूस निरोगी, माणसाचा खिसा निरोगी. नाही तर मग किती पैसे करा, कंकासानं किती उड्या मारल्या, शेतकऱ्याने किती उड्या मारल्या, तरी काही होत नाही. आपण काय ब्रह्मदेव नाही. आपण फक्त प्लॉट डेव्हलप करू शकतो, पण बेणं जर रोगमुक्त नसेल तर आपण त्याला काही करू शकणार नाही. हा, आपण प्रयत्न करू त्याला रोगातून बाहेर आणण्याचं, पण जो वेळ आपण प्लॉट डेव्हलप करण्यावर करायला पाहिजे खर्च, तो आपल्याला रोग बरा करण्यावर खर्च करावा लागतो. त्यासाठी चांगलं बेणं घ्या. तुमच्याकडे बेणं आहे, बिंदास उकळून टाका. नसेल तुम्हाला वाटलं यावर्षी आपल्याला रिझल्ट आला नाही, तर बेणं उचला, डायरेक्ट त्याचा कार्यक्रम लावून टाका, दुसरं बेणं घ्या. आणि कोणाला बेणं लागत असेल तर मला सांगा, मी तुमच्या एरियातला तुमचा प्लॉट सांगेल, काय भाव लावाल तिच्या शेतकऱ्याच्या आकाराने घ्या. त्याला आपलं काही घेणं देणं नाही. फक्त तुम्हाला सांगेल की तुमचं या शेतकऱ्याकडे माझा प्लॉट आहे, तुम्ही त्याच्याकडून बेणं घ्या. सेलम, राजापुरी, कृष्णा या तिन्ही कुठले चालतं? सेलम खूप चांगला आहे, राजापुरी पण चांगली आहे, कृष्णा जात पण चांगली आहे. त्याचबरोबर पूर्ण वाढलेलं भरगच्च कंद असलेलं बेणं घ्यायचं आहे. आता पूर्ण वाढलेलं म्हणजे काय? बरेच लोक लवकर हळद काढायलेत. ज्या शेतकऱ्याने लवकर हळद काढली त्याचं बेणं घेऊ नका. आता बघा आणखीन, जर आत्ता लोकांनी हळद काढली, जी हळद पूर्ण बसलेली नाहीये, त्यामुळे म्हणतो की ओळखीच्या प्लॉट मधून बेणं घ्या. जी हळद पूर्ण बसलेली नाहीये, ज्या हळदीला 200 दिवस झालेले नाहीयेत, त्या हळदीचं बेणं तुम्ही घेऊ नका. याचं कारण काय? की जेव्हा हळद सुप्तावस्थेमध्ये जात असते, म्हणजे बसत असते खाली, त्यावेळेस पूर्ण त्या काडीमधलं जेवढं बी अर्क येतोय पूर्ण कंदामध्ये उतरतात, आणि ते कंद भरगच्च भरला जातो, त्याचं कर्क्यूम सुद्धा वाढलं जातं. असं बेन आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर कांडीचं वजन 20 ग्राम ते 30 ग्राम असावं. त्याचबरोबर कांडीची साल ही चमकदार चकचकीत असावी, आणि कर्क्युमिनची जाडी पण असावी. आता कर्क्युमिन कसं ओळखायचं बघा, कंदामधील कर्क्युमिन बघा, या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण कंद सोडलेले आहेत, हे आहे कर्क्युमिन. है खालच्या याच्यामध्ये बघा, हे आहे कर्क्युमिन. आता दोन्ही कर्क्युमिन मध्ये काय फरक आहे? पहिल्या कंदाचं कर्क्युमिन बारीक आहे, आणि दुसऱ्या कंदाचं कर्क्युमिन मोठं आहे. आता काय होतं, जेव्हा आपण उकडतो तेव्हा उकळल्यानंतर हा जो भाग आहे पूर्ण, कोणता? हा जो पूर्ण भाग आहे साईडचा, हा पूर्ण उकळल्यानंतर पूर्ण बसून जातो, आणि राहते फक्त हे गोल मधलं जेवढं आहे तेवढंच. म्हणजे तुमचं हळकुंड फक्त एवढंच राहते जेवढं मधला कर्क्युमिन आहे. हे सुद्धा बाहेरचा थर बघा, याचा लहान आहे, याचा जाड आहे. जेवढा जाड थर असेल, कर्क्युमिन बारीक असेल, तर तुमचं हळकुंड बारीक होतं. वचमत साईडची बघा कशी हळद राहते. आपल्यापेक्षा त्यांना ₹1000, ₹500, ₹100 भाव जास्त मिळतो. का? कारण त्यांचं कर्क्युमिनचं प्रमाण जे आहे, हळकुंडाचं जे जाडी आहे ती मोठी आहे, एकसारखी आहे. तर आपल्याला या पद्धतीनं बेणं निवडताना ही काळजी घ्यायची. आणि जर तुम्हाला कळतच नसेल तर मला फोटो टाकून द्या आपल्या ग्रुपवर, मी सांगेल की हे बेणं निवडायला काही हरकत नाही. बेणे साठवण करताना कोणती काळजी घ्यायची? आता आपण बेणं निवडलं, बेणं घेतलंय, आपल्याला काय करायचंय? सर्वात पहिलं काम पोत्यामध्ये भरून ठेवायचं. पोते कोणते घ्यायचे? जे सुतळीचे पोते असतात. सगळ्यात बेस्ट जर बघितलं, मी आतापर्यंत जवळपास 2007 पासून हळद लावतो, आणि 2012 पासून 14 पासून आपण शेतकऱ्याला मदत करतो. पण सगळ्यात चांगलं मला वाटलं की पोत्यामध्ये भरून ठेवणे आणि माळवंदाच्या घरामध्ये ठेवणे. जर पोत्यामध्ये भरून असतं आणि माळवंदाच्या शेतामध्ये म्हणजे घरामध्ये असेल, माळवंद म्हणजे जुन्या काळात लाकडी जे माळवंद होते त्यामध्ये जर तुम्ही ठेवलात, तर तुम्हाला काहीच डोकं लावायचं काम नाही. आणि एवढे छान कोंब फुटतात त्याला शेवटी शेवटी. जर तुम्ही उशीर केला तर ऑटोमॅटिक त्याला कोंब फुटतात. खूप खूप चांगली पद्धत आहे. पोत्यामध्ये भरा आणि माळवदामध्ये असे पोते उभे करून ठेवा आणि बुचडी बांधून घ्या. कधी मधी त्याला एखाद्या वेळेस तुम्ही त्याला पाणी मारू शकता, पण पाणी किती मारायचंय? उगं वरचा थर ओढा आला पाहिजे, हळद ओढी झाली नाही पाहिजे. उगं थोडस नाही, नाही मारलं तरी काय हरकत नाही. माळवदामध्ये पाणी सुद्धा मारायची गरज पडत नाही. पण सिमेंटच्या याच्यामध्ये जर असेल थोडं पाणी मारावं लागतं, कारण कधी कधी हीट निर्माण होते. त्यानंतर सावलीत ठेवा, थंडगार हवेशीर ठिकाणी ठेवा. जर तुम्ही शेतामध्ये ठेवत असाल तर लिंबाचं झाड, आंब्याचं झाड त्याच्या खाली ठेवा बिंदास. आणि साईडनं खाली थोडस गोटे वगैरे लावून उंच करा, म्हणजे कदाचित एखादं पाणी झाला खाली पण जाणार नाही. किंवा तुम्ही
एखादा ओटा वगैरे असेल उंच ठेवा, म्हणजे 1.5 फूट उंच ठेवलं तर खूप चांगलं, कारण 1.5 फूट उंच ठेवलं त्याला बुरशी लागतच नाही, कारण हे सगळे बुरशीचे जीवाणू, बॅक्टेरियल कॉलनी फक्त जमिनीच्या वर 1.5 फूट आहे, त्याच्यावर बॅक्टेरियल कॉलनी नाही, त्यामुळे बुरशी लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, काडी कचरा, लिंबाची पाने वरून टाका आणि ते झाकून टाका. तुम्ही जर एखाद्या झाडाखाली जरी पोते ठेवले, साईडनं पूर्ण जर तुम्ही असं पाना पाचोळा, उसाचं पाचरट आणि त्यावर लिंबाचा पाला टाकला आणि पोत्यामध्ये भरून ठेवलं, तर 100% ते बेणं काहीच होत नाही. आता आमचे लोमटे सर आहेत, ते पूर्ण एका छताखाली पूर्ण काय करतात, ते पूर्ण ढीग मारतात, त्याला वरून शेणाने लिपून घेतात, काडी कचरा टाकून, कुऱ्हाड्या टाकून, त्यावर शेण टाकून लिपून घेतात, खालून वरून त्याला पाईप टाकतात, म्हणजे हवा जावावी, ऑक्सिजन बाहेर निघावा, हवा खेळती राहावी म्हणून. ते बेणं सुद्धा खूप चांगलं राहते, पण ती थोडी किचकट पद्धत आहे, सगळ्यांना करणं शक्य नाही. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा ची फवारणी त्या बेण्यावर करा आणि वाळू द्या आणि नंतर ते पोत्यामध्ये भरा, म्हणजे निर्जंतुकीकरण होऊन